दरम्यान पुणे ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील फडणवीसांना लक्ष्य केलेलं आहे। गाडी खाली कुत्रा आल्यावरही विरोधक राजीनामा मागतील असं वक्तव्य फडणवीसांनी काही दिवसांआधी केलेलं होतं। तर आता 2 जणांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यानं गृहमंत्र्यांचा राजीनामा का मागायचा नाही असा सवाल त्यांनी ट्विटच्या मार्फत उपस्थित केलाय। यावर फडणवीसांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। 14 तासामध्ये त्या मुलाला बेल कशी मिळाली आणि त्याला कोणी पिझा खाल घातला याच्या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी देवेंद्र फडणवीस साहेब करा आणि ज्या कोणी त्याला पिझा खाऊ घातला असेल त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे। त्याच्यामुळे फक्त फोडाफोडीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण करू नका। अशा या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये सुद्धा आपण लक्ष घाला, याच्यासाठी वेळ काढा आणि कठोर कारवाई करा। के ऊपर 100 करोड़ की वसूली का आरोप लगा हो और कोर्ट ने हमने नहीं, उनकी सरकार थी, कोर्ट ने जिनके ऊपर एफआईआर किया हो, ऐसे व्यक्ति के बोलने के ऊपर क्यों मेरी प्रतिक्रिया मांगते हैं?